राज्य निवडणूक आयोगाचा आणखी एक निर्णय आता वादग्रस्त ठरलाय। आता प्रचाराची मुदत संपल्यानंतर सुद्धा उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे आणि यावरून राज ठाकरेंनी संतप्त सवाल उपस्थित केलाय। हा नवा नियम पैसे वाटप करण्यासाठी आहे का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। मतदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 पर्यंत मतदारांना भेटू दिलं जातंय, हे याच निवडणुकीला का करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। संजय राऊत यांनी देखील निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरती टीका केलेली होती। पैसे वाटपासाठी वेळ दिला का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती। मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल। ही मुळात मुभा मिळाली का, दिली का आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत। हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं, यातलं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे। ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की दाखवता की नाही, हे आतापर्यंतची प्रथा आहे। हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं। याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे। आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं, असं हे कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।